देण्यासाठी नमस्कार, ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये मोफत असे हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आपण जर बघितलं तर ठाण्यातील या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमोल गीते यांच्या माध्यमातून लहान मुलांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेला आहे। या संपूर्ण शिबिराचे निरोप समारंभ आज सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर ठाण्यातील ठाणे महानगरपालिका अनेक जे माजी नगरसेवक आहेत ते आज या निरोप समारंभाला यांची उपस्थिती दर्शवली आहे। सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने मी स्वागत करतो। सेंटर या ठिकाणी या आजच्या मधुर कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील सर्वांचा आधार असलेले ज्येष्ठ नेते नगरसेवक हनुमंत जगदाळे सेठ, त्यानंतर नगरसेवक गुरमुख सिंग। आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये तसेच देशमुख साहेब मोफत लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते। तर या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या लहान मुलांचा आज निरोप समारंभ आहे जो ठाण्यातील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पार पडण्यात येत आहे। आपण सर्वात प्रथम आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत। अतिथी देवो भव याप्रमाणे संस्कृती जपत प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी हाल शाल श्रीफळ देऊन आपण प्रथमतः सत्कार करत आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते हनुमंतजी जगदाळे साहेब यांचं आपण हॉस्पिटलच्या तर्फे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही स्वागत करत आहोत। त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि इथले ज्येष्ठ नगरसेवक दिलीपजी बारटक्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। आमच्या भगिनी काही आशाताई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आमचे मित्र देशमुख साहेब आहेत, आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच आमच्या हॉस्पिटलमध्ये कुठलेही त्यांच्या जवळचे पेशंट असतील तर हक्काने घेऊन येणारे गुरुमुखजी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी मी सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे स्वागत करतो। त्याचबरोबर दत्ता फसले जस्ट त्या किसननगर प्रभागामध्ये नेहमी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात। शिंदेसाहेबांचे कट्टर समर्थक आणि एक कडवा शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं असे दत्ता फसले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। राम या परिपूर्णची घेऊन आपण पहिलं जगदाळे साहेबांचं स्वागत करूया। या ठिकाणी जगदाळे सेठ यांचा स्वागत केलं जात आहे। मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण त्यांचा यशस्वी असा सन्मान करावा। यानंतर नगरसेवक गुरमुख सिंग साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे, त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा। यानंतर नगरसेविका आशाताई डोंगरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। सिसिली सिस्टरला मी विनंती करतो की आशाताई यांचा सत्कार करायचा आहे। सिसिली सिस्टर यानंतर ज्येष्ठ नगरसेवक दिलीपजी बारटक्के साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। राम सरांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती त्यांना करतो। तसेच शाखा प्रमुख दत्ता फसले सर तसेच उपविभाग प्रमुख यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। राम सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। या ठिकाणी राजेंद्र देशमुख सर उपस्थित त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। तरी पालवे सरांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो।
नक्कीच आपण बघितलं तर ठाणे महानगरपालिकेत अनेक माजी नगरसेवक असतील यांचा यथोचित सन्मान आहे जो डॉक्टर अमोल गीते तसंच सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि टीम यांच्यामार्फत करण्यात येत आहे. स्वप्नील सरांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे, तरी त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. सर्व पाहुण्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. आता नेहमीच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला प्रार्थना करून करायची असते. तर आमची सगळ्यात जास्त सिनियर असणारी नर्स सिसिली सिस्टर आणि त्यांची टीम ही नेहमीच रुग्णसेवेला झोकून देत असते. आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल. तर तिचं एक आवडतं प्रार्थना गीत आहे. ती प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात त्या गीतानेच होत असते. तर मी विनंती करतो की सिसिली सिस्टर आप ये प्रार्थना गीत अभी चालू करें. सर्व लहान चिमुकले ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत ना ते पण या प्रार्थना गीतामध्ये सामील होणार आहेत. तर त्यांनी सामील व्हायचे. काही नर्सिंग स्टाफ आहे सोबत. किसी से भावना मन में बदले की होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना. आई गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते. गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुदे. भगवती शिद खंड कुडुंबिनी भूरि कुडुंबिनी भूरि कृते. जय जय गे महिषासुरमर्दिनि रम्य प्रनन्दिनि शैलसुदे. ऐगिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्व विनोदिनि नन्दनुदे. गिरिवर विंध्य शिरोदिनि वासिनि विष्णु विलासिनि जिष्णुनुदे. भगवती शिद खंड कुडुंबिनी भूरि कुडुंबिनी भूरि कृते. जय जय गे महिषासुरमर्दिनि रम्य प्रनन्दिनि शैलसुदे. या ठिकाणी आता तुमचे मित्र संदीपजी काचंगे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण बघितलं असेल तर ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे याच्यातील जे सिस्टर आहेत त्यांनी प्रार्थना गीत बोलत या लहान मुलांचा निरोप समारंभ हा
आपण बघितलं तर ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल झालेले हे लहान मुलं आहे, त्यांचा आज निरोप समारंभ आहे जो डॉक्टर अमोल गीते तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटलची सर्व टीम यांच्या माध्यमातून आज यांचा निरोप समारंभ हा सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये होणार आहे। जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेचं आपण शिबिराचं जे आयोजन केलेलं होतं त्यातला पहिला टप्पा आज पूर्ण होत आहे। गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण जे आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली मुलं होती त्यापैकी 9 मुलांचे सक्सेसफुली आपण ऑपरेशन केलेले आहेत आणि ही लहान मुलं ही हृदयाच्या आजाराने ग्रस्त होती आणि सर्वजण हे ग्रामीण भागातून पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत। सांगली जिल्ह्यातली बहुतांश मुलं आहेत, एक जण पुणे जिल्ह्यातला आहे। त्या लोकांना हृदयामध्ये छिद्र होती, काही लोकांना ASD वैद्यकीय भाषामध्ये ज्याला आम्ही ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतो, काही लोकांना VSD म्हणजे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, अशा प्रकारचे दुर्धर आजार होते आणि ग्रामीण भागामध्ये ते विवंचनेत होते की आता काय होणार आमच्या मुलांचं। अशा वेळेस त्यांना आधार मिळाला। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। मुलं या ठिकाणी आली आणि स्क्रीनिंग केल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना ऑपरेशनची गरज होती त्या सगळ्या लोकांचे ऑपरेशन्स आपण या ठिकाणी चालू केले आणि आज मला आनंद होत आहे की आपण एकही कॉम्प्लिकेशन न होता सगळे मुलं आज व्यवस्थितपणे घरी जात आहेत, सुखरूपपणे त्यांचे सगळ्यांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि हे मुलं आज आपल्या गावी जाणार आहेत। त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। त्यांना एक चांगला निरोप द्यावा, त्यांच्या आरोग्याला आपण हातभार लावला म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्यांना शुभेच्छा द्याव्या। आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्या सगळ्या बालकांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सगळ्यांचा आपण सदिच्छा देणार आहोत। तर रामकराडला विनंती करतो की त्यांनी गुलाबाचे फुलं आणून द्यावेत। आपण सर्व लहान मुलांना आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊयात आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात। या ठिकाणी गगळे साहेब तुम्ही बघितलं असेल की आपण अत्याधुनिक सर्व यंत्रणा बसवलेली आहे आणि अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आपण सर्व लहान मुलांचे ऑपरेशन करत आहोत आणि त्यामुळे आपला रिकव्हरी रेट हा खूप उत्तम आहे। सगळी लहान मुलं आज जी स्ट्रक्चर खूप चांगल्या दर्जाचं, यामुळे हा बेस्ट रिकव्हरी रेट आहे। त्या सगळ्या लहान जीवनदान देण्याचं काम या ठिकाणी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने केलं जात आहे। भविष्यात त्यांना जीवन जगण्याची एक नवी उमेद निर्माण झालेली आहे। या ठिकाणी येत असताना त्यांनाही माहित नव्हतं की आपल्याला भविष्य कसं असणार, परंतु या ठिकाणी आल्याच नंतर लहान बाळांना समोर येऊ द्या, त्यांचं हृदयाची शस्त्रक्रिया या ठिकाणी पूर्णपणे यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे। मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन, गुलाब पुष्प देऊन त्यांचा समारोप या ठिकाणी केला जात आहे। आज रोजी या सर्व बालकांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिन आहे। खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे शस्त्रक्रिया शिबिर आहे हे 1 दिवसाचं 2 दिवसाचं नसताना पूर्ण वर्षभर या ठिकाणी मोफत चालू असणार आहे। ही या शिबिराची फार मोठी एक खासियत आहे। नाव सांगा, तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी प्रेम मोरे, ठाणे फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहिलं तर सिद्धिविनायक हॉस्पिटलवरील डॉक्टर अमोल गीते आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील राज्यभरातून 36 जिल्ह्यांपैकी ग्रामीण भागातून आहे विशेष मुलांसाठी विशेष मुलांच्या हृदयरोग शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या ठिकाणी मोफत करण्यात आल्या होत्या। कुठेतरी ह्या विद्यार्थ्यांना एक नवीन जीवनदान या सिद्धिविनायक रुग्णालयाच्या माध्यमातून मिळालेलं पाहायला मिळतं। कुठेतरी यशस्वीरित्या ऑपरेशन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जे आहे पुष्पगुच्छ दिले जात आहेत। खरं तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा उपक्रम सिद्धिविनायक हॉस्पिटल, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि डॉक्टर अमोल गीते यांच्या माध्यमातून जो आहे तो राबविण्यात आला होता। कुठेतरी मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळा असा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय। सध्या आपण पाहिलं तर याच ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलने असे अनेक ऑपरेशन ह्याची सुद्धा ह्या चिमुकल्यांचे केलेले पाहायला मिळतात। त्यापैकी आता हे चिमुकले जे आहेत जे रुग्णालयाचे आभार मानताना पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर निरागस असे चेहरे आहेत, हे कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा असा आनंद पाहायला मिळतोय। विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं।
तर मी उशिरा आलो कार्यक्रमाला, सर्व म्हणजे आलेले आहेत. काल अमोल गीते सरांनी मला सांगितलं की अशा लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत, तर त्यांना शस्त्रक्रिया पूर्ण झाली म्हणून आपण त्यांना एक निरोप समारंभ, त्यांचा चांगला एक हॉस्पिटलमध्ये जाताना कोणतरी असं पुष्पपूजन याची प्रथा मी पहिल्यांदाच बघतोय. आणि बघितलं आपण की आजारी माणूस हा काहीच्या दुःखी होऊनच हॉस्पिटलमध्ये जात असतो, पण सिद्धिविनायक हे हॉस्पिटल असं आहे की इथे माणूस येताना दुःखी होतो पण जाताना सुखी होऊन जात असतो. आणि आज या चिमुकल्यांच्या शस्त्रक्रिया गीते सरांनी केलेल्या आहेत, त्यांच्या माध्यमातून या सगळ्यांना आज पुढचं आयुष्य निरोगी त्यांचं होणार आहे. मी एवढंच फक्त या क्षणी म्हणेन की देव त्यांना खूप सुदृढ आणि निरोगी आयुष्य देव. आणि गीते सरांनी हा जो काही उपक्रम राबवला आहे त्यासाठी त्यांना देखील देव भविष्यात भरपूर यश देवो आणि त्यांच्या हातून असंच समाजकार्य सतत घडत राहावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपलं नेहमी सहकार्य लाभत आलेलं आहे. आता मी दत्ता फसले यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन करायचं. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी श्रीकांत फाउंडेशन तसेच आपले सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या वतीने लहान मुलावर शस्त्रक्रिया म्हणजे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण की मी पण अशा गोष्टी बऱ्याच बघितल्या की 4-4, 5-5 लाख रुपये लागतात ऑपरेशनसाठी आणि ते एका पालकाला जमवणं खूप म्हणजे अशक्य आहे. कारण की एवढे जे गरीब असतात त्यांच्यासाठी 4 ते 5 लाख रुपये जे जमा करून त्यांचं ऑपरेशन करणं हे शक्यच नाही. तर हे आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने जर या अमोल गीते सरांच्या वतीने जर एक कोणा लहान मुलांचे प्राण वाचताय तर खूप मोठी गोष्ट आहे. मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी असा उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला की त्यांना खरंच की त्यांचे किती आभार मानून तेवढे कमी आहे. कारण की तुम्ही बघू शकतात की आता जेवढे आले तेवढे गरीबात लांब लांबून आलेले त्यांचे पॅरेंट्स ते कसे होते. आता तुम्ही जाताना त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यांचे आनंद बघू शकतात त्या मुलांच्या आई वडिलांच्या. लक्षात ठेवा हा आनंदच आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. गीते साहेब खरंच तुमचं खूप मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही असा उपक्रम राबवला. उपस्थित राजेंद्र देशमुख आमचे मित्र यांना विनंती करतो की मोजक्या शब्दांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. आज सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपले सर्वांचे लाडके आदरणीय अमोल गीते साहेब यांनी जो हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे की लहान मुलांचं हार्टचे म्हणजे एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी असेल, ओपन हार्ट सर्जरी असेल, आज त्यांनी 8 ते 9 मुलांच्या ओपन हार्ट सर्जरी आणि एंजिओप्लास्टी वगैरे केलेल्या आहेत. मला अतिशय आनंद वाटतोय की ही सर्व मुलं ग्रामीण भागातून आलेली आहेत. म्हणजे सांगली, सातारा, की ज्या सांगलीमध्ये मी स्वतः सांगलीच आहे. आम्हाला आमच्या भागामध्ये दुष्काळी भाग म्हणून त्याला संबोधलं जातं आणि तिकडे लोकांना 1000 रुपये, 10,000 रुपये, 50,000 रुपये जरी जमा करायचे असले तर काय त्रास होते आम्हाला माहिती आहे. आणि जसं शाखा प्रमुख साहेबांनी सांगितलं की ओपन हार्ट सर्जरी हा जो विषय आहे आपण जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये केला तर तिकडे 5, 7, 10 लाख पण खर्च येतो. आणि आज ह्या मुलांचं अमोल गीते सरांच्या माध्यमातून आणि शिवसेना वैद्यकीय कक्ष याच्या माध्यमातून फ्री सर्जरी झालेल्या आहेत. त्याबद्दल मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की अमोल गीते साहेबांसारख्या मनुष्याला म्हणजे जास्तीत जास्त त्यांचं आरोग्य चांगलं ठेवावं देवानं आणि त्यांना चांगलं आयुर्मान द्यावं. आणि एक मला छोटीशी कविता अमोल गीते सरांसाठी आठवते, छोटीशी आहे म्हणजे त्याच्याप्रमाणे अमोल गीते सर वागतायत. आयुष्य हे असंच जगायचं असतं, आयुष्य हे असंच जगायचं असतं. कुठून सुरू झालं हे ठाऊक नसलं तर कुठं थांबायचं हे ठरवायचं असतं. जे घडल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आता ही 2 वाक्य आहेत ना फार महत्वाची आहेत. कुणासाठी काहीतरी निस्वार्थीपणे करायचं असतं, कुणासाठी काहीतरी निस्वार्थीपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. हॅपीनेस लाईज इन सॅक्रिफाईस, त्यागातच आनंद आहे. आणि हे अमोल गीते सर त्यांच्या कृतीतून दाखवून देतात. हा पहिलाच उपक्रम नाहीये. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ मी आणि अमोल गीते सरांचा जवळजवळ 10 वर्ष झाले संबंध आहेत. ते म्हणजे गीते सरांना फक्त फोन करायची देरी असते की ते 100% सुद्धा गरिबांचं बिल माफ करतात. 10, 20, 30, 50% तर ते करतातच. आणि असंच सरांनी करावं. देव त्यांना
त्यांची प्रगती करावी, उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी. आता त्यांनी दुसरा मजला पूर्ण ॲक्वायर केलेला आहे, त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. पहिला मजला पण त्यांनी लवकरात लवकर ॲक्वायर करावा आणि ठाण्यात एक नामांकित हॉस्पिटल म्हणून सिद्धिविनायक नावारूपाला यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद साहेब, तुमचं नेहमी सहकार्य असतंच. या ठिकाणी उपस्थित आमच्या भगिनी आशाताई डोंगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल तसेच श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यातर्फे हृदय शस्त्रक्रिया या आजाराचं मला वाटतं शिबिर गीते सरांनी आयोजित केलं आणि आज या ठिकाणी मला वाटतं 9 मुलांच्या शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या सिद्धिविनायक हॉस्पिटल तसेच गीते सरांचं आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या. खरंच गीते सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण कोविड काळात गीते सरांनी सर तर नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. एक डॉक्टर कसा असावा तर मला वाटतं गीते सरांसारखा असावा, कारण कोविड काळात त्यांनी जी मदत केली, कारण तेव्हा माणूस म्हणून माणूस एकमेकाला ओळखत नव्हता, परंतु गीते सरांना अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी ते फोन उचलायचे आणि त्यांची टीम मला वाटतं राम घरात पण तेवढाच ऍक्टिव्ह. त्याचा देखील मी या ठिकाणी उल्लेख करेन, कारण आम्ही रात्री अपरात्री कधी फोन केला तर ते कशालाही नाही म्हणाले नाही. अगदी कोणाकडे पैसे नसतील भरायला, एका कुटुंबातले मला वाटतं पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह होत्या, पण सरांनी सगळ्यांना सहकार्य केलं, कोणाला पैशासाठी त्यांनी वेठीच नाही धरलं आणि मला वाटतं तेव्हा जी सरांनी सगळ्या पेशंट्सना मदत केली मला वाटतं ते आयुष्यभर विसरणार नाही. तीच माणसाला आयुष्यभर लक्षात ठेवते. आणि मला असं वाटतं आता तर हे हृदय शस्त्रक्रिया म्हणजे ही मुलं एवढी निरागस आहेत की त्यांना कळत पण नसेल की आपल्याला कोणता आजार आहे, कारण त्यांचे चेहरेच ठाणे जिल्ह्याला लाभलाय. खरंच ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि सर तुमचं यश आणि कीर्ती अशीच वाढत राहो एवढीच सदिच्छा आज व्यक्त करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नगरसेवक आणि शिंदे साहेबांच्या थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी उपस्थित आमचे प्रभागातील नगरसेवक, आमचे मार्गदर्शक आणि अतिशय करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत रुग्णालय त्यांनी उभं केलं आहे. त्या ठिकाणी सर्व आजारावर उपचार होत आहेत. म्हणजे असे उपक्रम ते नुसतं आपल्या या ठिकाणी ठाणे शहरात पण ठाणे जिल्ह्यात पण करत आहेत. त्याची ओळख खऱ्या अर्थाने कोविड काळामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याला सर्वांना झाली. त्यांच्याकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही येतो, ठीक आहे, आमचं ते मान ठेवतात, आमचं ते ऐकतात, मदत करतात, पण एक सर्वसामान्य माणूस जरी आला आणि त्याला गरजू असेल किंवा त्याचं आर्थिक परिस्थिती नसेल त्याच्यासाठी पण ते मनापासून करतात आणि कुठेही शिफारस नसताना ते त्यांना मदत करतात. म्हणजे हे सगळे सर्वांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्याबद्दल पुष्कळ काय बोलता येईल, पुष्कळ अनुभव त्यांच्याबद्दल आम्हाला एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी एवढं प्रचंड असं या आरोग्य सेवेमध्ये काम उभं केलं आणि सर्वात पुण्याचं काम ते आहे. आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये ह्या सर्व अशा उपक्रमांची आणि आरोग्य सेवेची गरज आहे आणि ती ओळखून आज ते ग्रामीण भागातील मुलांच्या शस्त्रक्रिया पार पडतात. त्यांना त्याची म्हणजे आज आपल्या महायुतीच्या माध्यमातून जे शासनाच्या माध्यमातून जे काम होत आहे त्याबरोबर अशाच गीते सरांसारखी जी काही मंडळी पुढे येऊन काम करत आहेत त्यांना खूप त्यांचं अभिनंदन. आणि भविष्यामध्ये ह्या सर्व बालकांना त्यांना चांगलं असं पुन्हा चांगलं एक सुदृढ आयुष्य मिळो आणि त्यांचा आजार कायमचा दूर हो आणि गीतेसाहेबांच्या माध्यमातून गीतेसाहेबांकडून अशाच उपक्रम असेच आरोग्य सेवेची कामं भविष्यामध्ये घडो अशी आम्ही सर्व त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. या ठिकाणी आताच उपस्थित आमचे मित्र दिनेशजी मलपे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कार्यक्रमाला. त्यांचंही स्वागत
आपण सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे करत आहोत. राम कराडला विनंती आहे की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे. तसेच आनंद सांगळे विक्रांत चव्हाण साहेबांचे जवळचे सहकारी आणि आमचे मित्र ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आता दिनेश मलपे साहेबांना मी विनंती करतो की सगळ्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे, तुम्ही 2 मिनिट मार्गदर्शन करावं सर्वांना आणि त्यानंतर जगदाळे साहेब बोलतील. मला वाटतं मला उशीर झाला थोडासा. मी अलिबागला वडखळ नाक्यावर होतो. वडखळ नाक्याचं एक ओपनिंग होतं ते पण सांगू. ठाणे शहरातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील अलौकिक असे आपला सर्वांना सुपरिचित, आपण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एखादा उपक्रम केला किंवा करायचा असेल तर आपण पहिलं कुठे जातो? आपल्या गणपती बाप्पाकडे, सिद्धिविनायकाला. आणि त्या गणपती बाप्पाच्या आपल्या मंदिरात जेव्हा जातो सिद्धिविनायकला प्रभादेवीला, तर नामांकित कलाकार असतील, नेते असतील, अभिनेते असतील, सर्वजण आपण तिथे नतमस्तक होतो आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातल्या ज्या घडामोडी असतात, देव करो कोणाच्याही नशीब हॉस्पिटल नसावं, परंतु वरती लिखित जे असतं ते घडत असतं. त्याचप्रमाणे आपल्याला ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये हॉस्पिटलची पायरी चढायची असते आणि ती हॉस्पिटलची पायरी चढत असताना आपलं आरोग्य सुदृढ कसं होईल, निरोगी कसं होईल याची काळजी घेण्याचं आणि आरोग्याला आपल्या विटॅमिन्स म्हणतात आपल्या सायंटिफिकमध्ये, हे देण्याचं काम ह्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचे आदरणीय आमचे मित्र अमोलचे गीते साहेब करतात. म्हणजे आपण बघत असतो की म्हणजे मी तर सोशल मीडियावरती खूप काय बघतो. सिद्धी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम असतील, विविध ठिकाणी शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील. खास करून आम्ही समाजसेवक आणि राजकीय पक्षामध्ये असल्यामुळे आमचा ठाणे जिल्ह्यातील काही सर्वचकडे म्हणजे साहेब जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हापासून सर्व हॉस्पिटलशी आमचा संपर्क होता आणि आम्हाला ठेवाच लागतो. कारण आमच्या विभागातील, आमच्या प्रभागातील जे नागरिक असतात, ज्यावेळेला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात तर पेशंट जेव्हा ॲडमिट होत असतो तर त्यावेळेला त्याला खूप त्रास असतो आणि तो पेशंटचे नातेवाईक असतील, पेशंट असतील, त्यांचे शुभचिंतक असतील, यांचा एकच विचार असतो की आमचा पेशंट लवकर कसा बरा होईल. तर त्याला लागणारं जे काय व्यवस्थापन असतं, हॉस्पिटलचे सर्व्हिस चार्ज असतात, बेड चार्ज असतात, मेडिसिन्स असतात, याचा त्यावेळेला तो विचार नसतो. परंतु नक्कीच ज्यावेळेला एखादा पेशंट एकदम बरा होतो डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून, डॉक्टरांच्या स्टाफच्या माध्यमातून, आणि जेव्हा डिस्चार्जची वेळ येते तेव्हा आम्हाला गरज पडते तर हॉस्पिटलच्या गेते सरांकडे, आणि नक्कीच ते चांगली दाद देतात. आर्थिक बाजूच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी अमोल गीते सर आम्हाला प्रत्येक आमच्या फोनला साथ देत असतात. आणि आम्ही एखादा म्हणजे त्यांना माहिती पण असतं की मेडिक्लेमचा पेशंट आहे किंवा तो मेडिक्लेम कमी पडते, पण ते कधी कुठल्या रुग्णाला कमतरता भासून देत नाहीत, हे विशेष आहे. मला आठवतं कोविडमध्ये मला वाटतं दिनेश चंद्रकर आपल्या ठाणे नगरपालिकेच्या कोरोच्या आरोग्य केंद्रामध्ये आहे. मग त्यावेळेला पेशंट आले तर आम्हाला वागळे आरोग्य केंद्र, सावरकर आरोग्य केंद्र, तुमचं लुईसवाडी आरोग्य केंद्र आणि जास्त करून कोरोस आरोग्य केंद्र. मग त्यावेळेला त्या पेशंटला मग बेड अवेलेबल होत नव्हतं. म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांनी त्यावेळेला केले होते, पण आम्हाला मग डायरेक्ट फोन करायला लागला गीते सरांना. परंतु एक प्रोसिजर सुरू केली होती. आता विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक सगळे बसले, डोगरे मॅडम बसले, बाटेके साहेब बसले, तर त्यावेळेला त्या आरोग्य केंद्राच्या त्या लेटरवरती ते बेड उपलब्ध व्हायचे. परंतु गीते सरांनी आम्हाला कधी असं सांगितलं नाही की तुम्ही तो आरोग्य केंद्रामध्ये, स्वतःच पत्र करायचे, स्वतःच त्या आरोग्य केंद्रामध्ये लेटर आणून ते पेशंट आम्हाला दाखल करून घ्यायचे ते. म्हणजे आम्हाला ती कमतरता कधी त्यांनी वाजवून दिली नाही. खास करून कोविडमध्ये ज्यावेळेला आम्ही काम करत असताना आम्हाला एकच हॉस्पिटल आढळलं. मला वाटतं मी सरांकडे युपीवर एक पेशंट आला होता आणि सरांना फोन केला की सर असा विषय तिकडे सुविधा होत नाही. तर आम्ही युपीवरनं जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आणला तर 1 सेकंड पण त्याचं काही चेक न करता सरांनी पटकन त्यांना ऍडमिट पण करून घेतलं होतं. म्हणजे एखादा बाहेरच्या राज्यातला जेव्हा एखादा पेशंट येतो तर सर्व काही प्रोसेस असते, पण ते प्रोसेस करण्यामागे त्या पेशंटचा हाल होऊ नये किंवा त्याची दुरावस्था होऊ नये याची काळजी देखील सरांनी घेतलेली आहे. ही एक माझी आठवण सांगितली. त्यामुळे गीते सरांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ज्यावेळेला वैद्यकीय मुख्यमंत्री कक्ष चालवत होते
त्यावेळेला मला वाटतं टॉपला जर कुठलं नाव असेल आपलं तर सिद्धूने हॉस्पिटलचं होतं आपल्या ठाण्यातून. बाकी सगळे हॉस्पिटल असतात असं काही नाही, पण टॉपला आपलं सिद्धू हॉस्पिटल होतं. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आता सध्याचे एकनाथ शिंदे यांच्या वाढीच्या निमित्त जो आपण उपक्रम केला खूप उल्लेखनीय आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की याच्या पाठीमागचं जे व्यवस्थापन लागतं, याच्या पाठीमागचं जे कौशल्य लागतं ते खूप कमी लोकांकडे बघायला भेटतं. आणि आपण भाग्यशाली आहोत की आपल्या हक्काच्या अंतरावरती असलेले सिद्धू हॉस्पिटल आणि आता बाटेके साहेबांनी सांगितलं की शहापूर ग्रामीण भागामध्ये खरोखरच ग्रामीण भागामध्ये अशा हॉस्पिटलची खूप गरज आहे. आणि आपण बघितलं असेल की आपल्या सिव्हिल हॉस्पिटल असेल, आपला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा हॉस्पिटल असेल, कशा कोणत्या प्रकारचे पेशंट तिथे येतात आणि त्यांना ज्या ऍडमिट करताना येणाऱ्या अडचणी असतील किंवा ते डिस्चार्ज घेतानाच्या अडचणी असतील तर ह्या सर्व आपण अशा अमोल गीते सरांच्या हॉस्पिटलच्या सारख्या हॉस्पिटलमधून आपण सॉल्व्ह करतो. त्यामुळे मनापासून धन्यवाद आपल्या पूर्ण टीमचे, सिद्धू हॉस्पिटलचे अमोल गीते सर, सगळी टीम, या सर्वांच्या बद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मलके साहेब, तुमचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असतं. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि या प्रभागाचे लोकमान्य नगर प्रभागाचे भाग्य विधाते विकास पुरुष आम्ही ज्यांना म्हणतो त्यांच्याकडे एक आदराने बघितलं जातं. गजराळे सेठ यांच्याकडे खूप आदराने बघितलं जातं. ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने लहान मुलांच्या वरती मोफत उपचार केला आणि त्या मुलांना घरी पाठवण्यासंदर्भात एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागातील सर्व पक्षाचे आदरणीय नेते, ज्या मुलांच्यावर उपचार केला ती मुलं, त्यांचे पालक, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे नर्सेस, डॉक्टर, सर्व स्टाफ. वास्तविक पाहता गीते साहेबांनी आमचा सत्कार केला, परंतु खरा सत्कार आज व्हायला पाहिजे होता गीते साहेबांचा. आणि मी निश्चित प्रकारे विनंती करेन की प्रथम मी त्यांचा सत्कार करतो. समोर 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 जरा इकडे समोर थांबा. त्याचं एकमेव कारण आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसं असतात. राजकारणामध्ये माणसं असतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये माणसं असतात, शिक्षण क्षेत्रामध्ये माणसं असतात, क्रीडा क्षेत्रामध्ये माणसं असतात. पण त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रातला देव माणूस हा निश्चित प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो. आणि ती खरोखर ज्याचा उल्लेख केला कोविडसारख्या काळामध्ये गीतेनी ज्या पद्धतीनं एक वैद्यकीय मधला देव माणूस दाखवून देण्याचं काम केलं ते अतिशय अप्रतिम आहे. आणि कुठेतरी देव असतो आणि त्याची दखल घेतो असं मला खरं म्हणजे आज या ठिकाणी आल्यानंतर वाटलं. अगोदरचं 10,000 फुटाचं हॉस्पिटल आणि आता मला वाटतं साधारण एक 14,000 फूट एवढं वाढवलेलं 24,000 फुटामध्ये हे हॉस्पिटल आणि सर्व सुख सुविधेसह. त्याच्यामुळं निश्चितपणे या विभागामध्ये असणारे हॉस्पिटल, दवाखाना यामध्ये निश्चितच आपली जी प्रगती झालेली आहे त्यामध्ये आपलं कार्य, आपल्याला मिळालेले आशीर्वाद निश्चितच याचा काही अंशी भाग आहे म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि खरोखर या ठिकाणी वर्तकनगर सारख्या विभागामध्ये आमचे पूर्वीचे जोग असतील, श्रोते असतील, एक डॉक्टर होते. डॉक्टराबरोबरच ते डॉक्टरातले माणूस होते. म्हणजे पेशंट आल्यानंतर पेशंट बरोबर हसून खेळून बोलून त्याचा आजार अर्ध्यावर आणण्याचं काम त्या काळामध्ये हे डॉक्टर करत होते.
अलीकडच्या काळामध्ये वास्तविक पाहता गीतेंची नामची ओळख कोविड पासून झाली, कारण सततचा संपर्क. दिवसातून सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सांगितलं की दिवसातून 3-4 वेळा डॉक्टर गीतेंची संपर्क येत होता आणि ते अविरत असं जनसेवेचं व्रत हाती घेतल्यासारखं त्यांनी त्यावेळेला काम केलेलं आणि ते खरोखरच एक स्मरणात राहील असं, ज्याची नोंद इतिहासात व्हावी अशा प्रकारचं काम त्यांनी कोविडमध्ये केलं आणि परमेश्वराने त्याला त्याची भरभराट एक 24,000 फुटाचं चांगलं अद्ययावत हॉस्पिटल उभं करायला मदत दिली. त्यामुळं निश्चित मी आपलं अभिनंदन करेन आणि अशाच प्रकारची वाटचाल निश्चित असली पाहिजे. आपण ज्या विभागामध्ये काम करतो, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि ते काम करत असताना काही आपल्याला त्यातून इन्कम मिळते, ती इन्कमचा काही भाग हा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी देण्याचं काम आपलं असतं. ही जाणीव प्रत्येकाकडे असली पाहिजे. जशी ही जाणीव तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्याकडे आहे. गोरगरिबांची जाणीव आहे आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या माणसांनी गोरगरिबांची जाणीव ठेवली तर निश्चित प्रकारे त्यांना यश येतं. दिलेलं दान हे परत अन्य रूपाने आपल्याकडे येतं. दिलेलं दान कधीही वाया जात नाही, ते कोणत्या तरी रूपाने निश्चित प्रकारे आपल्याकडे येतं आणि त्यामुळं दान द्यायला कधीही न कसरता देण्याची प्रवृत्ती ही ठेवली पाहिजे. ती प्रवृत्ती गीते साहेबांच्याकडे निश्चित प्रकारे आहे आणि त्यामुळं दिवसेदिवस त्यांचं या विभागातलं, या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या अतिशय एक चांगल्या प्रकारचं नाव या ठिकाणी अल्पशा काळामध्ये त्यांना कमवता आलं. ते त्यांचं निश्चितच प्रकारे श्रेय आहे. त्यांच्या हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचं श्रेय आहे. अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केला. एक लहान मुलांना वास्तविक पाहता त्यांचं वय जर पाहिलं आणि त्या वयामध्ये त्यांना हार्टची सर्जरी, आणि त्यांनी मला सांगितलं काही मुलांची ओपन हार्ट सर्जरी द्या, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये ओपन हार्ट सर्जरी इथपर्यंत आताची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला खास करून ज्या ग्रामीण भागातून काही मुलं आली आणि त्याच्यावर आपला उपचार केला आणि त्या मुलांना घरी पाठवताना फक्त उपचार करून न थांबता त्या मुलांना घरी पाठवताना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा एक सत्कार करून त्यांना नवीन आयुष्य जगण्याची उमेद आपल्याकडून मिळाली. असेच स्तुत्य कार्यक्रम करत राहा. विभागातील, शहरातील आणि आदरणीय शिंदे साहेबांचा आपल्याला असलेला आशीर्वाद हा आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुठेही कमी पडणार नाही. याच पद्धतीनं जनमानसात मिसळून काम केलं तर अधिकाधिक आपली प्रगती निश्चित प्रकारे होईल. आणि ठाणे शहरामध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटल हे काही हॉस्पिटलपैकी एक हॉस्पिटल अशा प्रकारे गणलं जाईल आणि ते लवकरात लवकर होईल अशी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद गंगळे साहेब. आपलं मार्गदर्शन हे आम्हाला असंच कायम राहावं अशी मी प्रार्थना करतो. आपण आता कार्यक्रमाची सांगता करत आहोत. दादा येते कार्यक्रमाची आपण सांगता करूयात. त्या अगोदर एक पसायदान घेऊ आपण आणि कार्यक्रमाची सांगता करू. स्पीकर राम पसायदान लावायला सांगा त्यांना. नक्कीच लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आज जो आनंद पाहायला मिळतोय सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून. खरं तर ठाण्यातील या वर्तकनगर परिसरात जे आहे ठाणे मध्ये राज्यभरातील ग्रामीण भागातून आलेल्या मोफत शिबिरामध्ये ठाण्यातील जे सिद्धेश्वर ते मोफत लहान मुलांच्या हृदयाचे शस्त्रक्रिया शिबिर हा निरोप समारंभ हा पार पडलेला आहे. आलेला पाहायला मिळतं. डॉक्टर अमोल गीते आणि त्याची संपूर्ण टीम जी आहे ती
गेले अनेक महिन्यांपासून ह्या ऑपरेशनसाठी जे आहे मेहनत घेत होते आणि कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण म्हटलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या मोफत शिबिरामध्ये अनेक जे विविध जिल्ह्यातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जे नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्यांचा आज निरोप समारंभ हा सिद्धविनायक हॉस्पिटल येथे पार पडलेला आहे. पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर हीच ती संपूर्ण जे आहे सिद्धविनायक हॉस्पिटलची टीम आहे ज्यांच्या माध्यमातून या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक निराळा असा आनंद पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर या संपूर्ण कार्यक्रमाने पार पडणार आहे. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे कसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाई, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोके, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजये हुआवेजी, येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. असंच आपला स्नेह आणि लोभ असावा. थँक्यू व्हेरी मच. अशोक बोलण्यासाठी जे आहेत माझी नगरसेविका आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, सर्वप्रथम ठाणे वैभवमध्ये खूप खूप स्वागत. सिद्धिविनायक हॉस्पिटल कोविड असेल किंवा कुठलंही संकट असेल आरोग्यासंबंधित, ते ठाणेकरांसाठी सर्वात आधी जे आहे ते धावताना पाहायला मिळतात. डॉक्टर अमोल गीते आणि त्यांची संपूर्ण टीम. काय सांगाल, आज देखील आपण जे आहेत ह्या ठिकाणी आलेलं होतं, कुठेतरी मुलांसाठी जे आहे हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे देखील आहेत. सर, काय सांगाल, खरं तर विशेष असा उपक्रम लहान मुलांसाठी पाहायला मिळतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या ठिकाणी अनेक लहान मुलांच्या चेहऱ्यावर जे आहे वेगळा आनंद आणि त्यांना नवीन जीवनदान मिळालं असं बोलताय, काय सांगाल? सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि गीतेसाहेबांच्या वतीने जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि एक लहान मुलाला मोफत उपचार करण्याची जी त्यांनी योजना आखली आणि ती अस्तित्वात आणून त्यांना घरी जाताना पुष्पगुच्छ देण्याची जी प्रथा केली ती अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे आणि हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक आगळा वेगळा आदर्श असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही. सर, आज मुलं जे आहेत अगदी हसऱ्या आनंद चेहऱ्याने घरी जाताना पाहायला मिळत आहेत. ह्या मुलांना आणण्यापासून त्यांचं राहण्यापासून त्यांच्या पालकांची संपूर्ण व्यवस्था आपल्या माध्यमातून करण्यात आली होती. या ठिकाणी आज सर्व शिबिराची आज सांगता झालेली आहे. जवळपास सांगली जिल्ह्यातले टोटल 14 रुग्ण 14 लहान मुलं आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. त्यांना आणण्यापासून त्यांची इथे राहण्याची व्यवस्था,
त्यांच्या आता जाण्याची व्यवस्था, ऑपरेशन, मेडिसिन्स ही सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी मोफत केलेली आहे आणि आज सर्व सुखरूप घरी जात आहेत याचा जास्त आनंद आहे. आणि हा उपक्रम हा पुढचा अजून महिनाभर चालू राहणार आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये अजून आम्ही लहान मुलांना ॲडमिट करून अशा प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणार आहोत. मलके साहेब काय सांगाल? खरं तर डॉक्टर अमोल गिते यांच्यामधून विविध उपक्रम राबवले जातात. आज देखील अशा प्रकारे मुलांना जो आहे वेगळा आनंद पाहायला मिळतो, घरी सुखरूप जात आहेत मुलं. विशेष हा कार्यक्रम आपण जर बोलायचं ठरवलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असा चांगला उपक्रम जेव्हा राबवला जातो तर त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांची उंची पण त्याच ठिकाणी असते आणि ते त्याप्रमाणे त्यांना अपेक्षित असं रुग्णांची सेवा त्याचप्रमाणे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आज डॉक्टर अमोल गिते सर ते करतायत तर खरंच हे एकदम उल्लेखनीय आहे. आणि लहान मुलांच्या ओपन सर्जरीसारख्या सर्जरी करणं हे काय छोट्या गोष्टी नाही आहेत. त्याच्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की महिनाभर हा कार्यक्रम सतत चालू राहतो. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना अपेक्षित असं रुग्णांची सेवा कशी करावी तर ती सेवा आपल्या या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून होते. ज्या प्रकारे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अमोल गिते साहेब आणि त्यांची जी टीम आहे ती खरंच उल्लेखनीय काम करते आणि आरोग्य क्षेत्रामध्ये अशी क्वचित मंडळी आपल्याला बघायला मिळतात की मोफत शस्त्रक्रिया करणे, मोफत एखाद्या पेशंटला चांगला दिलासा देणे. काय हॉस्पिटल म्हणलं की लोकांना आठवतं की बिझनेस, हॉस्पिटल म्हणलं की लोकांना आठवतं फीज, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एक माणुसकीच्या नात्याने, कारण देवाच्या आणि रुग्णांच्या मधला जो दुवा असतो तो डॉक्टर असतो, परंतु सिद्धिविनायक हे नावामध्ये देव आणि अमोल गिते नावाने त्यांचा दुवा. त्याच्यामुळे हे दोघांचे संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या रुग्णांची चांगली सेवा आणि त्यांची पुढची दखल म्हणजे बघा त्यांचं भविष्यामध्ये ॲडवाईस जे असतं ते पण मेडिसिन याचं काम डॉक्टर अमोल गिते सर करतायत. तर खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आमच्या शिंदे साहेबांना सुदृढ आरोग्य असंच लाभो हे देखील मी प्रार्थना करतो. धन्यवाद. असं बोलण्यासाठी माझी नगरसेविका देखील आहे. तर ताई सर्वप्रथम तुमचं देखील ठाणे वैभवमध्ये खूप खूप स्वागत. आपल्या प्रभागातील खरं तर हे रुग्णालय आहे. अनेक लहान मुलांच्या या ठिकाणी शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेल्या आहेत. खरं तर स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम जो आहे सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि टीमच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे. काय सांगा? महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून मोफत हृदय शस्त्रक्रिया या ठिकाणी शिबिर गिते सरांनी आयोजित केलं आणि आतापर्यंत त्यांनी 9-10 मुलांवर अगदी यशस्वीरित्या आणि खूप छान अशी शस्त्रक्रिया केली आणि ती मुलं आता इथे हसताना बागडताना आपल्याला दिसली. खरंच खूप छान वाटतं कारण गिते सर आत्ताच नाही आधीपासून अगदी सामाजिक क्षेत्रात सगळ्याच गोष्टीत अग्रेसर आहेत. एक डॉक्टर म्हटलं की एक लोकांचं वेगळं बघण्याचा दृष्टिकोन असतो की डॉक्टर बोलला की अरे भरपूर बिल लावणं किंवा हॉस्पिटलचा फायदा कसा आहे, परंतु मला वाटतं गिते सर अशी व्यक्ती आहेत की त्यांनी स्वतःचा फायदा कधीच नाही बघितला. त्यांनी त्याच्यातनं समाजकारण कसं साधता येईल आणि मला असं वाटतं त्यांच्या यशाचं रहस्यच ते आहे कारण ते कधीच पैशाचा विचार नाही केला त्यांनी. कोविड काळात जर तुम्ही बघितलं तर आम्ही अगदी गिते सरांना अगदी जवळून बघितलं आहे कारण कोविड काळात सरांनी जे काम केलं ते मला असं वाटतं की म्हणजे अद्भुत होतं कारण त्यांच्या माध्यमातून आज कितीतरी लोकांचे प्राण वाचले आणि त्यांची जी टीम आहे पूर्ण ती देखील तेवढीच सजग आणि मला असं वाटतं खूप छान आहे कारण तेवढ्याच प्रेमाने ते अगदी आम्ही लोकप्रतिनिधी आहे म्हणून नाही परंतु सर्वसामान्य व्यक्तींना देखील तेवढ्याच लोकांना इथे उपचार मिळतात आणि मला असं वाटतं की गिते सर आणखी पुढे त्यांची प्रगती होत राह. मला वाटतं कार्डियक विभाग सरांनी आता नवीनच सुरू केला, नवीन हॉस्पिटल बनवलं की डॉक्टरांचा उद्देश असतो की मला ह्याच्यातनं कसा नफा मिळेल किंवा मी जो खर्च केला तो कसा निघेल. परंतु मला असं वाटतं की गिते सर मी जसं म्हणाले की फायद्याच्या मागे कधीच नाही धावले. मला असं वाटतं की आज खरंच खूप छान सरांनी या ठिकाणी शिबिर आयोजित केलं कारण आज लोकांना काळाची गरज आहे. आज तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ही मुलं आली आहेत. खरं तर ह्या पालकांना एकतर हृदयाचा आजार हे किती मोठी गोष्ट आहे की एवढ्या चिमुकल्यानं हा आजार झाला आहे आणि मला असं वाटतं त्या भीतीनेच की कुठे चांगला उपचार मिळेल प्लस त्याचा जो खर्च आहे तो देखील त्यांना बिचाऱ्यांना परवडण्यासारखा नाही आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी अमोल गिते सरांच्या माध्यमातून त्यांना देवदूतच मिळाला आणि या देवदूताने आज ही खरंच खूप छान उपक्रम चालू केला आहे. त्याच्यामुळे मी सरांना देखील खूप खूप शुभेच्छा देते आणि आणखी त्यांना भविष्यात त्यांचे 10 ने 20 ने असे त्यांच्या हॉस्पिटलच्या फ्रँचायझीज होत की जेणेकरून महाराष्ट्रात प्रत्येक राज्यात त्यांचं हॉस्पिटल असावं जेणेकरून लोकांना त्यांची आरोग्य सेवा मिळेल
आणि आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून गीते सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांची यश आणि कीर्ती अशीच वाढत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. त्यांचा लहान मुलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन महेश दादा कदम या ठिकाणी आलेले आहेत. त्या लहान बालकांना पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सिसिली सिस्टर सर्व लहान मुलांना यांच्या हस्ते महेश दादा कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा त्या ठिकाणी त्यांना पुढील आरोग्यासाठी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. दादाच्या हस्ते द्या. महेश दादाच्या हस्ते महेश दादा के हात से देना है. बच्चे को सिर्फ आगे लेना. नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी महेश कदम यांना सुद्धा जे आहे हे लहान मुलं आवडतात आणि त्यांच्या हस्ते या मुलांचा सन्मान केला जातोय. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर वेगळा निरागस आनंद असा भाजपचे ठाणे शहराचे नेते महेश कदम यांच्या माध्यमातून लहान मुलांना हे जे गुलाब देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच या लहान मुलं आहे यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत. चिमुकल्यांना एक वेगळं जीवनदान जे आहे ते मिळालं पाहायला मिळतं. माझ्यासोबत बोलण्यासाठी महेश कदम देखील आहेत. सर, सर्वप्रथम ठाणे वैभवमध्ये खूप खूप स्वागत. आपण देखील आलात, मुलांशी संवाद साधलेला आहे आणि जे आहे या मुलांची गप्पा मारलेल्या आहेत. कसं वाटतं? आनंद पाहायला मिळतोय. तर काय सांगाल? खरं तर विशेष असा उपक्रम पाहायला मिळतो सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत लहान चिमुकल्यांना नवीन जीवनदान देण्यात आलेलं आहे. काय सांगाल? आपण देखील या मुलांशी भेटलेला आहात, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या सुरुवात 61वा वाढदिवस आहे आणि ह्या पूर्ण 61 वाढदिवसाच्या निमित्ताने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि माझे मित्र सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर अमोल गीते यांच्या माध्यमातून लहान मुलांचं हृदय शस्त्रक्रिया जे मोफत केली जाते आणि ह्या हृदय शस्त्रक्रियामध्ये त्या मुलांचं ज्या काही गोष्टी त्यांच्या आरोग्याची काळजी केली जाते असं संवेदनशील डॉक्टर ठाणे शहराला लाभलं. आता ताई डोंगरेताईने सांगितलं. आता आपल्या मित्र जिल्हाध्यक्ष विक्रांतदादा आहे, त्यांची होम पिच आहे. असे संवेदनशील डॉक्टरचं ह्या ठाणे शहर लाभलंय तर ठाणे शहर नक्कीच भाग्यवान आहे. प्रत्येकजण म्हणतो लहानपण देग देवा, म्हणजे प्रत्येकाला पुन्हा लहान बनावं अशी इच्छा असते. ह्या मुलांच्या मुखातून लहानपण देग देवाबरोबर आमचं आरोग्य निरोगी डॉक्टर अमोल गीते चांगलं ठेवा हे ब्रीद वाक्य आज ह्या मुलांच्या तोंडून तयार होतंय. कारण का अमोल गीतेने त्यांच्या शरीरातील जी मूलभूत गरज होती, जो हृदयाचा मूळ छेद होता, आणि त्या छेदातून त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांची मोफत सर्जरी करून त्या निरोगी आयुष्य जगवत आहेत. याचा अर्थ हे पुण्य त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांच्या पुढच्या पिढीचे आशीर्वाद ह्या अमोल गीते यांच्या याला व्यक्तीला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ठाणेकरांसाठी असे डॉक्टर जर प्रत्येकाने आपापलं कर्तव्य केलं तर ठाणे हे महाराष्ट्र कानाकोपऱ्यातच नाही, पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात एक माणुसकीचं शहर म्हणून बघितलं जाईल. आणि ज्या ज्या डॉक्टर लोकांची आणि रुग्णाच्या नातेवाईकांची एकच गैरसमज असतो की हॉस्पिटल म्हटलं की भरपूर आवाधव्य खर्च आला, लुटमार आली. असं नाही. ही आता प्रतिमा डॉक्टरांच्या माध्यमातून पुसण्यात येते आणि ह्याची जबाबदारी आणि ह्याचं पुरेपूर कर्तव्य डॉक्टर अमोल गीतेने केलेलं आहे. अमोल गीतेना तर दीर्घायुष्य मुलांच्या आशीर्वाद मिळणारच आहे, पण ज्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने हा 1 वर्ष यज्ञ चालू आहे, हा यज्ञ कायमस्वरूपी चालू राहावा आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या ठाण्यात सगळ्या डॉक्टरांनी हा यज्ञ चालू ठेवावा आणि गरीब जनतेला अशी जर मोफत सुविधा दिली तर त्यांचे आई वडील, त्यांचं पूर्ण कुटुंब नक्की त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभं राहील. मी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफला, सन्माननीय माझे मित्र अमोल गीतेंना मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वामीने प्रार्थना करतो की अशा व्यक्तीला समाजामध्ये 1, 2 नव्हे 100 हॉस्पिटल उभे करावे आणि असे मित्र राजकारणी त्या पाठीशी उभे राहिले तर ते 101 हॉस्पिटल उभे करतील आणि स्वामीने प्रार्थना करेन की यांना त्या यश देवो ही स्वामींकडे प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. विक्रांतजी, काय सांगाल? आपल्या प्रभागातील हे महत्त्वपूर्ण रुग्णालय पाहिलं जातं सिद्धिविनायक, अनेक रुग्णांना ह्या ठिकाणी आहेत जीवनदान मिळालेलं आज चिमुकल्यांना सुद्धा एक वेगळा आनंद पाहायला मिळतो चिमुकल्यांच्या.
एक म्हण आहे आपल्यात, कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये, बरोबर आहे. ही म्हण प्रचलित झाल्यापासून लोक घाबरतात. जसं आता सांगितलं आमच्या महेशने की हॉस्पिटलमध्ये जाणं आणि कचेरी चढणं मराठी माणूस घाबरतो. त्याला छेद देऊन वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले माझे लहान बंधू अमोल गीते यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवरती गोरगरिबांची सेवा करण्याचं व्रत त्यांनी अंगी जोपासलेलं आहे. गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत. विशेषतः कोविडमध्ये त्यांनी फार चांगलं काम केलं. त्यांचे गुरु हे डॉक्टर लहाणे आहेत, जे हॉस्पिटलचे माजी डीन, आणि वारंवार आमच्यासारख्या समाजसेवकांना आणि इतर सर्व ठाणेकरांना नव्हे तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला अमोलसारख्या नितांत हुशार आणि सेवाभावी डॉक्टरची सेवा मिळते. गोरगरिबांची सेवा अगदी कमी किमतीत प्रसंगी मोफतसुद्धा मिळते आणि त्याचा लाभ आपण सर्वांनी उचलला पाहिजे. आपण अमोल गीतेंसारखे अनेक डॉक्टर प्रोत्साहित होतील अशा प्रकारचं काम सर्व समाजकारणी आणि जनतेने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जोपासलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. या प्रसंगी मी सर्व तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि समाजकारण्यांना आणि इतर डॉक्टरांनाही सांगतो की अमोल गीतेंकडनं प्रेरणा घेऊन तुम्ही असं कार्य चालू ठेवा, जेणेकरून जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं आणि यशवंतराव चव्हाणांनी जो सुजलाम सुफलाम महाराष्ट्र ते स्वप्न अंगी बाळगलं होतं ते कुठेतरी आता पूर्ततेस किंवा पूर्णत्वास होताना आपल्याला दिसेल. आणि अमोल गीते साहेबांना त्या धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. चांगलं हॉस्पिटल त्यांनी चालू केलेलं आहे. अशीच त्यांची प्रगती व्हावी व देव न करो की रुग्ण वाढावे, परंतु जेव्हा जेव्हा रुग्णांना गरज लागेल, कोविडमध्ये त्यांनी जसं सांगितलं, आज लहान मुलांचा त्यांनी एक चांगला उपक्रम शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांचे सुपुत्र यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला. लहान मुलांची हे घेतली, ट्रीटमेंट केली मोफत. असं काम फार कमी लोक करतात. राजकारणी तर तुम्हाला माहिती आहे कोणच पारदर्शक नसतो, कोणच 0% करप्शनवर काम करत नाही. मी नॉन करप्ट नाही आहे, काही प्रमाणात मलाही करप्शन करावं लागतं, पण डॉक्टर ही सेवा अशी आहे, अमोल गीते हे करप्शन करत नाहीत. आज जीव त्यांनी वाचवलेले आहेत. त्यामुळे मी असेन, आमची संदीपची मिसेस असेल, महेश असेल, सगळेच राजकारणी, जगदाळे काका, सगळे शिंदे साहेब वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन असे डॉक्टर जिवंत ठेवले पाहिजेत. धन्यवाद. दत्ताजी काय सांगाल, आपण देखील अनेक रुग्ण ह्या ठिकाणी पाठवत असतात, त्या रुग्णांना कुठेतरी जे आहे अनेक वेळेस मदत होते डॉक्टर अमोल गीते आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या तुम्ही महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटलने जे उपक्रम या ठिकाणी राबवला आहे तर मी खूप त्या अमोल सरांचे, गीते सरांचे धन्यवाद करतो की एक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी त्यांनी पार पाडल्या. कारण की एवढ्या सगळ्या लहान मुलांची शस्त्रक्रिया करणं एक छोटी गोष्ट नाही आहे. आज तुम्ही बघू शकता आणि हा उपक्रम तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, हा उपक्रम त्यांनी 1 वर्ष राबवणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नसेल तर मी या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा उपक्रम 1 वर्षभर राबवतात. खूप मोठी गोष्ट आहे. तर मी अमोल गीते सरांना खरंच मनापासून खूप धन्यवाद देतो. नक्कीच आपण बघितलं तर ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष असेल, तसेच डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन असेल, सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने जे लहान मुलांवरती जे यशस्वी शस्त्रक्रिया झालेला आहे त्यांचा आज निरोप समारंभ हा सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पार झालेला आहे. आणि दिल्या बातम्या फॉलो करा. धन्यवाद. आपण सगळे मागे द्या ना, पाठी सगळं खाली झालं, आपले सगळे मागे आहे ना, मागे दादा. हो दादा, थोडे मागे द्या ना, सेट ठेव मध्ये मिनिटला. भाई मित्रा चव्हाण साहेब समोर. नक्कीच आपण बघितलं तर चव्हाण साहेबांकडनं जे लहान मुलं आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या जीवावर प्रेम नाही कमवायचं.
तू हात मेले ना लागलंय तुला काय नाव तुला तुझं सगळ्यांचे ऑपरेशन केले 9 व्हेरी गुड 9 लोकांचे झाले दोघांचे आता परवा हार्टचे ओपन हार्ट सर्जरी हो आज उभी आहे पायावर व्हेरी गुड तुझं झालं तुला दिलं ये प्रकाश आणि जिल्ह्यातील अशा बातम्या अपडेट पाहण्यासाठी आता सांगायला फॉलो करा.